नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सख्यांनो, आजचा ब्लॉग मी पहाटेपासून चालू करतेय. पहाटेचे 5 वाजत आलेत आणि ही माझी उठण्याची वेळ आहे. नॉर्मली माझं मेडिटेशन आणि योगा झालाय. तर त्यानंतर मी हे शूटिंग दाखवते आणि बाहेरचं पूर्ण अंधार आहे अजून. पण अंधारातून आपलं आयुष्य प्रकाशाकडे न्यायचं असेल तर याच अंधारात आपल्याला उठलं पाहिजे. साखर झोप टाळली पाहिजे, तरच या सगळ्या गोष्टी शक्य होतात. आता पहाटेचं उठून मी पहिलं काम डायरेक्ट स्क्रीनवर बघत नाही. डोळ्यांना खूप त्रास होतो. मला चष्मा सुद्धा आहे. त्यामुळे योगा, मेडिटेशन, माझं सकाळचं वॉर्म वॉटर हे सगळं झाल्यानंतर साधारण एक 15-20 मिनिटं पुढे जातात आणि मग मी माझं लॅपटॉपवर काम चालू करते. तर लॅपटॉपवर मी काय काम करते तर पब्लिकेशनचं काम आहे. जी पुस्तकं प्रकाशित व्हायची असतात, तर ते प्रकाशित व्हायच्या आधी लेखकांकडून मला येतात. जे रायटर्स असतात त्यांच्याकडून आणि मग त्याच्यातला जो हवा तो भाग ठेवू नको तो भाग काढायचा, शुद्धलेखन तपासायचं. मराठीमध्ये मी हे काम करते. मराठीवर माझं थोडंफार प्रभुत्व आहे. मला आवड आहे लेखनाची, कवितांची. मी बऱ्याच ठिकाणी माझं लिखाण पाठवत असते. फ्रीलान्समध्ये करते हे, मी कुठल्या संस्थेसाठी नाही करत. तर ते काम साधारण 1 तासाचं माझं पहाटेचं झालं, म्हणजे शांततेमध्ये खूप काम माझं पुढे जातं. मनू आरू उठायच्या आधी हे सगळं काम झालं, म्हणजे माझं पण डोकं शांत राहतं, की थोडंफार आपलं काम सुरू झालंय. आणि त्यानंतर हे आमच्या पार्किंगमध्ये असलेलं गुलबक्षीचं झाड बघून खूप सुंदर वाटतं. अशा फुलझाडांकडे मला भयानक आवड आहे. जर कधी मला अशी बाग करायला मिळाली स्वतःची तर मी नक्की मातीत झाडं लावायची. माझ्याकडे सध्या जी घरी झाडं आहेत ती कुंडीमध्ये छोट्याशा असे आहेत. तर ते काम झाल्यानंतर मी उठले, माझं चहा पाणी वगैरे सगळं झालं आणि आता इथे आली मी पराठे करायला. सकाळची स्वयंपाकाची गडबड सगळ्यांचीच असते. सकाळचा 1-1.5 तास आणि संध्याकाळचा 1 तास असं तुम्हाला स्वयंपाकासाठी रोजच्या द्यावाच लागतो. आणि मला वाटतं कितीही तुम्ही कामांना हेल्प घेतलीत तरी स्वयंपाकाचं काम तरी आपण केलं पाहिजे. आपल्या मुलांसाठी, घरातल्या लोकांसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा. जे आवडतं ते आपल्या हाताने करून खाल्लं तर ते अंगाला लागतं. तर मी पराठ्याची तयारी करते. आणि आजचा दिवस माझा खूप हेक्टिक जाणार आहे, कारण एक ऑर्डर आहे ती मला पोस्टात देऊन यायची आहे पॅक करून. त्यानंतर मनूची परीक्षा चालू आहे आणि मी नेमकी घरी नाहीये, मला बाहेर जायचंय कामासाठी. तर मी त्याला त्यांचे एक काकू आहेत तर त्यांच्याकडे सोडून मग मी निघेन, कारण त्याला घरात एकटं ठेवणं शक्य नाही. म्हणून त्याला सुट्टी आहे सध्या. आजचा एक दिवस ब्रेक आहे. वार्षिक परीक्षा चालू झाल्यात. आजचा एक दिवस ब्रेक आहे. मग त्याला एकट्याला ठेवता येत नाही. घरात आमच्या कोणी मोठं नाही. मग कुठे ठेवणार? तर मग अशा वेळी त्यांचे एक काकू आहेत त्यांच्याकडे मी ठेवून जाते. लहान मुलं असलं की सगळं तुम्हाला बघावं लागतं. आपले ज्यांचे जॉब चालू आहेत ते तर 9 ते 6 काहीतरी सोय करतात. पण आपण जर घरात असू तर मुलांची अशी काही सोय नसते. मग त्यांना सेफ आणि सुरक्षित ठिकाणी काहीतरी त्यांची सोय लावून निघणं हे गरजेचं आहे. सोबत आपलंही काम चालू ठेवणं गरजेचं असतं. तर बऱ्याचदा असं होतं की आपली मुलं लहान असतात आणि त्यांना सांभाळून किंवा त्यांना कुठेतरी सोडून सुद्धा जायला जीव होत नाही. तर तेव्हा खरंच स्त्रीची, आईची तारेवरची कसरत असते. लग्नाआधी किंवा मुलं होण्याआधी आपण बरंच काही करत असतो. पण मुलं झाल्यानंतर काही जणींचं, सगळ्यांचंच नाही म्हणत मी, काही जणी खरंच फोकस असतात करिअरसाठी. पण बऱ्याच जणींचं असं होतं की पूर्ण लाईफ चेंज होतं. त्यांना घरातनं काहीतरी करावं लागतं, कारण मुलं सांभाळायला दुसरा ऑप्शन नसतो किंवा घराकडे बघायला कोणी नसतं. अशा वेळी तुम्ही स्टार्टिंगला अगदी खूप मोठ्या प्रमाणावर न चालू करता काही ट्युशन्स, म्हणजे ज्या घरच्या घरी तुम्हाला मुलांचे ट्युशन्स घेता येतील, अगदी 1ली ते 5वी. जर तुमचं अजून स्किल चांगलं असेल तर 10वी पर्यंत तुम्ही घेऊ शकता. मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम हे डिपेंड्स ऑन यू. त्याच्यानंतर शिलाई काम, आरी वर्क, भरतकाम, विणकाम, मी जसे ज्वेलरी बनवून सेल करते तसं. किंवा जर तुमचं घर मोठं असेल तर तिथे पाळणाघर तुम्ही करू शकता. तुमच्या हातात जर स्वयंपाकाची कला असेल आणि आवड असेल तर डबे, खानावळ किंवा रोजच्या रोज डबे द्यायचा जर कंटाळा असेल की नाही मला रोज उठून सकाळी हेच नाही करायचं, तर केटरिंग करू शकता. तुम्हाला बिर्याणी चांगली बनवता येत असेल तर शहरामध्ये शनिवार रविवार ह्या बिर्याणीच्या ऑर्डर्स खूप जातात. अगदी पातेली पातेली भरून लोक घरोघरी बिर्याणी घेऊन जातात.
तर ते तुम्ही करू शकता, की मला फक्त सॅटर्डे संडे काम करायचंय, डेली सकाळ संध्याकाळ नाही काम करायचं, तर ते करू शकता. त्यानंतर पार्लर आहे, घरच्या घरी पार्लर तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही ते शिकून जसं आपली उबेरची सुविधा असते, तर त्यानुसार तुम्ही बाहेर जाऊन अ, कोणाला सर्व्हिस द्यायची असेल त्याच्या घरी, तिच्या घरी, तर ती देऊ शकता. मेहंदी आर्टिस्ट असतात, अगदी लग्नाच्या वेळेस ह्यांची तर खूप म्हणजे चंगळ असते मेहंदी आर्टिस्टची. आणि खूप लोकांना हव्या असतात, काढायला वेळ नसतो, येत असतं पण 2 हातावर एका वेळी येत नाही, अशीही लोक असतात, पण हौस तर खूप असते. मग हे करू शकता. तर तुमचे वीक पॉइंट आणि स्ट्रॉंग पॉइंट तुमचे तुम्ही शोधले पाहिजेत, स्किल शोधले पाहिजेत. आत्मपरीक्षण करा. मैत्रीण करते म्हणून मी करते असं नका करू. मैत्रिणीला दुसऱ्या कशात रस असेल, तुम्हाला दुसऱ्या कशात असेल, तर प्रत्येकाच्या घरातली परिस्थिती पण वेगळी असते, तर ते शोधून तुमचं जे सेकंड इनिंग म्हणजे मुलंबाळ झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतरचं जे प्रोफाईल आहे, प्रोफेशन आहे, ते निवडा. सुरुवात करा कुठून तरी. नक्की स्वामी यश देतील, पण सुरुवात तुमची तुम्हाला केली पाहिजे. कष्टाला पर्याय नाही. स्वामींकडे जाऊन सारखं रडत राहण्यात अर्थ नाही. स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतात. कुठेतरी एक कथा आशेचा किरण दिसतो, तर तो पकडा आणि त्या दिशेने जायला निघा. बऱ्याच तायांना पैशाची अडचण असते, कसं करू, काय करू, कुठून सुरुवात करू कळत नाही, तेव्हा मदत घ्यायला लाजू नका. मदत घ्या कोणाशी तरी. काहींना पैशाची गरज पण नसते, पण आपल्या पायावर उभं राहायचं असतं, ही धडपड असते, हात पसरायला नको वाटतात छोट्या छोट्या गोष्टींसाठी. तर यासाठी सुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. छोट्यातनं सुरुवात करा, हळूहळू या गोष्टी मोठ्या होत जातात. आणि संसारातले प्रॉब्लेम जे आहेत आपल्या ह्याच्यामध्ये, प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत, प्रत्येकाला वेगळं स्क्रिप्ट आहे, त्याचं पिक्चर वेगळं आहे. तर ते प्रॉब्लेम एका दिवसात सुटत नाहीत, आहे तिथंच राहतात. फक्त आपण कशात तरी गुंतलो ना, वेगळं आपलं काहीतरी चालू केलं, तर आपलं पूर्ण लक्ष या त्या कल्पना साकार करण्याकडे जातं, तो उद्योग मोठा करण्याकडे जातं. आणि हे जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत, ते हळूहळू अगदी छोटेच वाटू लागतात, क्षुल्लक वाटू लागतात. विनाकारण ते मोठे होत नाहीत. आणि एक काम करा, तुमचं जो काही प्रॉब्लेम असेल, तो म्हणजे लाऊड करण्यापेक्षा आपल्या मैत्रिणी, घरचे, माहेरचे यांना सांगून तो अजून मोठा होत जातो. त्यापेक्षा तो आहे तिथंच त्याला सोडून द्यायला शिका. सारखं उगाळून उगाळून त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन निघणार नाही. उलट त्याला इग्नोर करा आणि पुढे जा. काही वेळा आपणच बागुलबुवा करून ठेवतो, की एवढूसा छोटासा काहीतरी असतं, कोणतरी बोललेलं असतं, तिथलं तिथं सोडून द्यायला शिका. तो माणूस ते विसरलेला पण असतो, पण ते आपण घेऊन पूर्ण दिवस, पुढचा दिवस, आठवडा ते उगाळत बसतो, वाईट वाटून घेत राहतो. आणि जसं जसं आपलं वय वाढत जातं, तसं या प्रकारात पुढे टेन्शन्स, थायरॉइड, बीपी, कोलेस्ट्रॉल, शुगर, ह्या सगळ्या गोष्टी या फक्त ताणामुळे येत जातात. आपण लग्नाआधी कसे असतो, चवळीच्या शेंगा असतो आणि नंतर फुगत जातो. आपण खातो का हो तेवढं, की इतकं आपण फॅट होण्यासाठी, किंवा लोकांनी आपल्या तब्येतीत सुधारणा आहे इतपत म्हणण्यात, पण आपण खातो का तेवढं, तर नाही खात. या एक्स्ट्रा ताणामुळे आपलं सगळं लाईफस्टाईल चेंज होतं आणि आपण वाढत जातो. आणि हळूहळू गोळ्या शिवाय आपण जगू शकत नाही. गोळ्या आणि जेवण याशिवाय आपलं आयुष्य राहत नाही. तर असं करू नका. स्वतःकडे लक्ष द्या. जितकं तुम्ही फिट ठेवाल स्वतःला, मी मागच्याही व्हिडिओत सांगितलं, योगा, प्राणायाम, वॉकिंग हे स्वतःसाठी करणं गरजेचं आहे. तरच तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी वेळ काढू शकाल. दोन्ही गोष्टी हातात हात घालून जात असतात. तुम्हाला खूप काही करायची इच्छा आहे, महत्वाकांक्षा भरपूर आहे, मला उद्योग करायचा आहे, मला नोकरी करायची, मला भरपूर काय काय करायचंय, पण जर तब्येतीने साथ दिली नाही, तर आपण हा 30-35 सुरू केलेला उद्योग तुम्ही अगदी पुढेपर्यंत नेऊ शकत नाही, कारण तुमचं शरीर थकत जातं. त्या शरीराला सुद्धा तितकंच बूस्ट करणं गरजेचं आहे. आता हे स्क्रीनवर दाखवतेय त्याच्याबद्दल थोडं सांगते मी. स्क्रीनवर मी इथे या चांदबाला टाईप ज्वेलरी आहे ही, तर त्याची ऑर्डर देते मी, करतेय. आणि त्याला खाली बेसिक हे तुम्हाला चाम्स मिळतात, त्याला खाली मोती लावायचे, एवढंच काम आहे. आणि वर हुक्स लावायचे. पण एवढं तुम्ही आणायला गेलात ना, तर रॉ मटेरियल खूपच कमी ह्याच्यामध्ये मिळतं, कमी पैशात मिळतं. आणि त्याचं जे फायनल प्रोडक्ट आहे, तर ते बरंच महाग जातं. म्हणजे आपण सेल करायला गेलो तर या गोष्टी
खूप महाग जातात. यासाठी तुम्ही मार्केटला जा, आपल्या वस्तूची प्राइस किती आहे हे मार्केटमधनं शोधा. माझ्या एक मैत्रीण आहेत, काकू म्हणू शकता तुम्ही त्यांना. तर त्या खूप छान मोतीकाम करतात. पण तसं बघायला गेलं तर त्या ज्या मोतीकाम करतात त्याची प्राइस आणि मार्केटमध्ये मिळणारे मोतीकाम म्हणजे ज्यांना माहित नाही त्यांना सांगते, ताटाभोवती ज्या महिरपी आपण घालतो, रांगोळ्यांच्या ऐवजी आता महिरपी घालतात किंवा दरवाजात लावणारं मोत्यांचं तोरण, त्यानंतर त्याच्या समया, त्याच्या सुपाऱ्या ह्याला मोतीकाम म्हणतात. तर त्या काकूंचं खूप छान काम आहे, पण ते विकलं जात नाही. मग त्यांना मी म्हटलं, की तुम्ही मार्केटला जाऊन बघा. तुम्ही जे 400 रुपयाला विकताय ते मार्केटला 200 रुपयाला, म्हणजे जवळ-जवळ अर्धं आहे. ते पण रिटेलमध्ये, होलसेलमध्ये नाही. रिटेलमध्ये ते 400 रुपयाला आहे. होलसेलमध्ये ते अजून कमी जाईल. तर तो मार्केट रेट शोधा. त्या काकूंना असं वाटतं, की आपण खूप कमर-मान एकत्र करून, पाठ-मान मोडून आपण हे सगळं काम करतोय, कष्ट करतोय. तर त्यातनं त्याला इन्कम आलं पाहिजे. बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण मार्केटमध्ये या गोष्टी तुम्हाला इझिली अवेलेबल आहेत, कमी रेटमध्ये आहेत, अर्ध्या किमतीत आहेत. तर कोणी तुमच्याकडे येऊन ह्या घेणार नाही. एखाद दुसरा घेईल, आपली आवडीची व्यक्ती आहे म्हणून. पण तसं करू नका. मार्केटप्रमाणे जायला शिका. भले नफा कमी मिळू देत, पण स्टॉकमध्ये प्रोडक्ट खितपत पडलेलं अजिबात योग्य नाही. तर ते थोडंसं मॅनेज करा. तुमचा नक्कीच भरपूर सेल होईल आणि स्वामी तुमच्या हातातल्या कामाला, कार्याला नक्की यश देतील. पण सुरुवात मात्र त्याने नक्की करा. तुमचं सगळं सांभाळून करा. स्वामी समर्थ नक्की ह्या कार्याला यश देतील. तर इथपर्यंत व्हिडिओ मी थांबवते. इथपर्यंत तुम्ही बघितलात यासाठी खूप खूप धन्यवाद.